वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। श्री गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। श्री अंबा माता की जय। भारत माता की जय। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंथा टोपीची माला दंडक मंडलधर कट्यार रक्षक त्रिगुणरहित त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय 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 गणना परतपरा कैवल सदा ब्रह्मानंदा यतिवर्या जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्त जनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता इंद्र अष्टदीपकारादी समग्र तुझ रूपे नटलासी। करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता न देवविता तुझ समर्थानिचे जंगमानी स्थिर तुझ व्यापले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नाव रे विष्णू शंकर एकसरे खुंटी झाली सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखीची ती शिंला ख्याती वनिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पाहावे। आता इतकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे। दुस्तर हा भवसागर याचे पावया पहिलं तीर तमान तरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनुष्य तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधवतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्ग्रधी प्रकटपै शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहु दुःख हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावे असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसुनिया संसारात प्राचीन तौनामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तुझे एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाचे नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक म्हण श्री स्वामी समर्थ मंत्र जप। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोटि निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्य वदन कंथा टोपी माला दंडक मंडलधर कट्यार रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्य पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम।
जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका विनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फार शरधर अगमी लीला जयाची तया मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र पूर्ण निर्विघ्नपणे होऊ हे जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हातात ती ब्रह्मसुता नमियेली जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयाचा नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडणे आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करतानी करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे कुणी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी आता नमो साधुरंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावतांस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते हे डोलवितीमान तयाचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्ते से तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे आहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानोनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ते कडे न पहावे स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णता ग्रंथ पसरेल समुद्राचा त्या महोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आदरे भक्त परिसुत प्रथमाध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगल चरण नाम प्रथमाध्याय गोडहा श्री शंकरा अर्पणमस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभा अर्पणमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे भजती होय त्यांची मनोरथ पूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी रचापा मोदी यांचे घरी बैसरी समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशीचा आदर तयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणूनी बाहेर मांडावंती एके हारी दोघांसी बैसोनी दोहेवरी तिसरेवरी बैसले आपण पाहुणी समर्थांचे तेज उभयंतासी वाटले चोच साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामींनी हास्यमुख करून उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळीवनातून प्रथम आरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारा प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र 80 हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटका प्रति जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादेसी पातलो येऊन या मंगळवेड्यास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास स्वेच्छेने तिथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या जाहले तैपासून या नगरात आनंदी आहोत नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून 12 वर्षे मंगळवेड्या प्रति राहिले स्वामी राजे ती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली दर्शन येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत आनंदे भक्त परिसुत द्वितीयाध्याय गोडहा इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्यायः श्रीरस्तु शुभमस्तु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुण वस्ती मंगळ वेडे सोडले मोहळ माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्यावर अल्पमती केवी वरणू सेवे घेऊन स्वामीशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्ध मार्गावरून टोळांसी मागे परतने भाग पडे टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठून बहुत वर्जले सेवेकरांनी परीनच मानिले तया तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले येती राजस्वेच्छेने तेथे एका विध होता तो करे तयांची थट्टा परी काही चमत्कार पाहता सिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे ग्रहाप्रती स्वामी सिजानो ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर योग याग अधिक काही चोळापाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करते तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला भोसाळ तयापासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्षासुनी कारभारी परमज्ञानी असती जे चोळापाचे ग्रहाप्रती आले कोण एक येती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपल्या नगरात येती विख्यात पातले वार्तायसे कोणी राव बोलला काय
दैवानी गावात येती येऊनी फार दिवस जाहले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाऊनी लवलाई भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताची देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली. सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी भक्ती चरणी जडली ते. सकळ सभा आनंदली समस्त पावले वंदिली. षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत प्रेमळ भक्त परिसोत तृतीय अध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्यायः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता. स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल. गताध्यायाची अंती अक्कलकोटी आली येते. नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी. चोळापाचा दृढभाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे ते. चोळापाची सद्गुणी कंता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती. बहुत लोकदर्शन येती कामना चित्ती धरुणी. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतानी व्हावे म्हणून या लग्न येती दूर देशाहुनी. शरीर भोगे कष्टले संसारात आपे तप्त झाले. मायामय पसाऱ्या ते फसले ऐसे आले किती एक. भक्तांतरी जे जे इच्छिती ते ती राजपूर्वी ती दृढ चरणी जायाची भक्ती त्यासी होती कल्पतरू. जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकां प्रति तात्काळ योग्य शासन करिता ती. कोण दोन संन्यासी आले अक्कलकोटासी. हासून या म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला. हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षणीयाच्या अंगी कोण ते हो बसत असे. ऐसे तयाने निंदिले समर्थानी अंतरी जाणिले. जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेक. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी. तेही दोघे अभिचारी होते बरोबरी संन्यासी. तेथे या तिन्ही मूर्ती बैसावल्या भक्ते पाटावरती. श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार करू म्हणती आता. दर्शनी चुक जना असंख्यात पातले तेथे क्षणार्धात. समाज दाटाला भोवत एकच गर्दी जाहली. दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजतीवाचे हेतू पुरवावे म्हणीचे म्हणून या विनविती. कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पती. कोणी नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तयाते. कोणी नवसाते करती कोणी आणून या देती. कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदे. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती. क्षण एक तटस्वती वैर भाव विसरोणी. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्यासा पुढे लोटती. मोडली जनांची गर्दी तो येऊन या सेवेकरी. संन्यासा पुढल्या नानापुरी वस्तू नेऊ लागले. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी. सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जसे. जे पातले करू छळना त्यांची झाली विटंबना. दंडावया कुसिजना अवतरले यतिवर्य. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परसोत प्रेमळ भक्त चतुर्थ अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भावकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका. भास्करा पूर्ण साक्षी परतपरा भक्त खरास देतू. अक्कलकोट नगरात एकतापापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामीकडे राजे राजवाडे थोर थोर. तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी विचार ऐसा पातला. दिवाना आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा ऐक लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियसी. आपली जरी इच्छायसी स्वामी त्या नावे वटपुरीसी तरी मी आणि न तयासी निश्चय मानसी असो द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभाई समग्र आनंदित जाहली. नृपतीसह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्मानने गौरव आणि मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. कोरोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने दिली बहुसाल दाने. याचक धनी तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती. जेने सेवेकरी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. ऐशाने काही न झाले केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चुळापाप्रती. त्याच लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडद्यासी. मग मल्हारराव आदरसी इनाम देतील तुम्हा ते. द्रव्येन सर्वे वशा चोळापाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल. चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चालावे. त्याने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपला ही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे कुण्या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चालावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा ऐकोत भाविक भक्त पंचम अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरुणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषणैसे कोणी समर्थ बोलती हसोनी. मल्हाररावाच्या मनी आम्हा विषयी भाव नसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नोहे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पाहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करिता ते स्वामींना हरी प्रसन्न कैसे होतील.
मग तात्यांनी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभले, व्हावयासी स्वामी कृपा. परितायाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून येतीसी. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. कडबगावचा मार्ग धरला, अर्धमार्गी मेना आला, अंतर साक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोदेसी आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. परिमल्ला राव नृपती प्रयत्न आरंभित पुरती, सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृप कार्याची धरून हाव आपण पुढे जाहला. तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी अनुनी सत्वर ठोकायाचे चरणी, ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंताशी, सत्वर यावे बडोद्यासी, तेथील कार्याशी सोडूनी. साहेबाविष प्रयोग केला, मल्हारावावरी आळ आला, त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हातीपायी बेडी पडली, स्वामी वचनांची प्रचिती आली, अघट तिलेला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा समंत, सदा भक्त परिसोत, पुष्टाध्याय गूढः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते पुष्टाध्यायः समाप्तं, शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगरणा, लोकपाला सर्वेशां. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांशी, वेतने देवून ठेवली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी, बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृपमंदरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती, तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करती जनसमस्त, सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती, श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण, काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय हो केल्याने होय निर्धार, ऐसे 19 सत्वर येती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती, पाहुणे अशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी, हातो वेळा संन्यासी, भुरळ पाडली लोकांसी, लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आरे सत्वर बाहेर, लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंग पूर्ण, वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी, विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नेम सारुणी ब्रह्मचारी करती शयन, जवळी पारशी दोघे जन, तेही निद्रस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटल्या काही निशी, एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृचिक एकाकी चढले असंख्यात, महाविचारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडून उठले व लवकरी, बोबडी पडली वैखारी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी, जागृती आली तयासी, त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्यासी सांगती समस्त, म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवाले स्वामी पाशी, पुस्ता मागील प्रश्नाशी खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होणे विषयांतर, तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृचिकासी, काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानतोसी, मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नो हे सोपे बोलणे, यासी लागती कष्ट करणे, फुकट हाताने याची. बुवां प्रति पटली खून, धरले तत्काळ स्वामीचरण, प्रेमाश्रुणी भरले नाही, कंठ झाला सददित. तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी, अहंकार गेला गोळणी, ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तम अध्याय गूढः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार, राजे रायभादर शंकरराव नामक. 6 लक्षांची जहागीर, तया प्रति सकल सुखी अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना. परिपूर्व कर्म आघात, तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नाना विविध, परी बाधा न सोडी. संबंध बाधा म्हणून जैन पडे रात्रंदिन, गेले शरीर सुखन, गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोगविलास, सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नाही चिरात्रंदिवस, चिंता नले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने, तैसीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसा आल दिदली दाने, आरोग्य व्हावे म्हणून. विटले संसार सौख्याशी, त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीराशी, रात्रंदिन चैनसे. कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील, कोण सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर, तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास, एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे तो, तेथे करावी स्वामी सेवा, येथे रचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी. तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे तो. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरणारी, कामधंदा करती घरी, स्वामी चरित्र परस्परी प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करून, पूजा द्रव्य घेऊन, अर्पाव्या समर्थचरणी जाती अते तोरेने. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ भक्त. अष्टमाध्याय गूढः. श्री स्वामी चरणा अरविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धरून चित्ती बहुत लोक दर्शन येते. अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येती धावणी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान ते जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली. असोयशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले. चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपला लागून द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आणले तिचे मन. म्हणे मी इतके करीन 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन. सत्य वचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती. बाई आनंदिली चित्ती. म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रती कार्य आपले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मी या लोगुन ब्रह्म संबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले यती राजत्वरित. एक नूतन खांचे ते निजले छटी टाकोनी. सेवेकरी शंकरावासी म्हणती लीला करून येशी. चुकवेले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा. शंकररावे तया दिवशी खानातीतला फकीरांसी आणि 1 शेखनूर दर्ग्यासी एक कफणी चढविली. मग काही दिवस लोटता स्वामी राजा आज्ञापित बारक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाले. स्वामी राज वैद्य व्याधी पडे आपणची. प्रकृतीचा आराम पडला. राव गेले सोनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शनाले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुन्यगच्छ निश्चिती मठ तुम्ही बांधावा. एशिया एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करताती. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला. चुन्यगच्ची कीर्ती शंकरावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त 9 अध्याय गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पाहुलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपय. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळापानामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयांप्रती. सावकारी सरापी करती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले. संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची. जरी संसारी वर्तती तरी नाही मनी शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. पंचपक्वानी सोना ताटी भरून आपणा पुढे ती पाहुणे स्वप्नी अशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार. सोडावी सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शास्त्रे तोडावा. सोलापुरी कामामासी ऐसे सांगुनी सर्वत्रासी निघाले. सद्गुरु शोधाशी घरदार सोडिले. मोरगोड ग्राम प्रख्यात. तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मोरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. 19 वरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तीही चित्ती तोषली. 9 मास भरता पूर्ण कंता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाविधान ठेवले तया लागून. शुक्ल पक्षी यशशी समान बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन. वेदशास्त्री झाले निपुण. निकुंड शिक्षा व्याकरण काव्य ग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगोरी. चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले. प्राण प्रतिष्ठा मंत्रवंता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. येशालीला अपार दावती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चले. तयासमी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सर्व दीक्षितांते समजले. जले भरले होते घट. तयासी लावता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समी ते सहजची दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद तयांची लागेना. तयांनी हे जाणून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णपर्णी झाला श्रुत. म्हणती जे का सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर जाईल राजलक्ष्मी. सर्व वचनी ठेव निर्धार. निरोप तुझला दिला असे. सिद्धवाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मावरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळापायत पुण्यस्थान जाणूनी. तेथे किला वृत्तांत. अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्त जनतारणार्थ यती रूपे प्रकटले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोतो प्रेमळ भक्त. 10 गोडहा. श्री स्वामी राजा अर्पणमस्तु शुभम भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी वर्णिले बाळाप्पा मोरगोडी आले. पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत. अक्कलकोटी साक्षात यती रूपे श्रीदत्त वास्तव्य संप्रात करिता ती. परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळाप्पा तेथे पातले. स्थान पाहुणी आनंदले. नरसिंह सरस्वतीची पावले प्रेम भावे वंदिली. प्रातकाळी उठवणी संगमावरी स्नान करूनी जप ध्यान आठवणी मागुती येती गावात. सेवेकऱ्यांबरोबरी मागुण्या मधुखरी भोजन तर संगमारी परतोनी येती ते. मध्यान स्नान करूनी पुन्हा बैसते जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी संध्या वंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतोनी ग्रामा माझी येती ते. सद्गुरु प्राप्ती करता सोडूनी ग्रह सुतकांता. शीतोष्णाची परवाना करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयाचे मानस कदा उदासन होईची. आय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून येसे परी बाळापासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हासी कमी ते आम्ही पुरवूजी. बाळापासी मानविली 2 दिवस तैसे केले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले तयांच्या घरी. मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसून तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस. सर्व शरीर झाले कृष्ण निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हे नापले प्रक्तान भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी तिने येती मूर्ती येऊन दर्शन देती. बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रचा असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेने झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपुला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमाशी वृक्षास्थळी ठेवणी वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले. त्या स्थानी वस्त्र उचलता खालुनी वृश्चिक एक निघाला. तयासी त्यांनी न मारले. नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्का न मिळाले. घरोघरी बाळाप्पा तोषल्यांतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले. येऊनी नगरी रम्य देखिली. जेथे नरसिंह सरस्वती येती रूपे वास करती. तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवी मी वर्णू अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत श्रोते सदा परिसोत. 19 गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार हरावया भूभार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रकट होत. तेची समर्थ श्री स्वामी. गत अध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती. खडी साखर घेऊन ह्या ती गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सनिध पातले. आजान बाहू सुहासे वदन. श्री स्वामी मूर्ती पाहून बाळाप्पाने धावून दृढ चरण धरिले. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद मायपोटी स्तोत्र ओठी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेमी करून. बाळाप्पावरचे प्रेम एशा कृतीने दाविले. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीशी अर्पण करा नैवेद्याची. अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समी श्री समर्थ असतीन रूप मंदिरात. राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावनी परतले. सत्वर बिराडावरी आले. तेथे नैवेद्य अर्पण केले. मग सारिले भोजन. नित्य प्रातकाळी उठून षटकर्माते आचरण घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन. नित्य मध्यान येता तिथे जपानुष्ठान आटोपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळापादी करून सेवेकरी बहुतजन. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी अशी. आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुतजन सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पय. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित. स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. हे बाळाप्पांनी पाहुनी नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एक चित्त सर्व केले. बाळाप्पांची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रति दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस. बाळाप्पाच्या शरीरास व्याधी जडली. रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण. विष दिले कानुल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्तासे उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थाशी. आपण सांगूनी बाळापासी शंकर पूजनी वर जावे. तैसी आज्ञा तयांप्रती एके दिनी समर्थ करती. परी बाळाप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परिचिट्ट्या लिहिता प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन ते माझे लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानेल ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट एके दिवशी काय बोलती बाळापासी. दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोलणे ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मजा आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐसीच. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावायची इच्छा बाळाप्पा.
ऐसे कुण्या समर्थ हस्य मुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथे करीत असे. श्रीपाद म्हणे बाळापासी समर्थ न देती आज्ञेसी तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणती त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती कैसे दूरतया प्रती करती येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत 12 गुढः. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा अर्पणमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाडे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटते त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतर ऐसे बोलता सद्गुरु बाळापा म्हणी समजला. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकारे बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघु शंका लागता स्वामीशी बाळापा ते उठविले. तयपासून बाळापासी त्रास देत हरणीशी गाराने सांगता समर्थाशी बाये ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ज्याचे घरी येत तो चोळापा विख्यात स्वामी भक्त जाहला. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे संप्रात लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थाशी अर्पले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळापाजवळी ऐसे एकता त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार चोळापाजवळी सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळाप्पा बोले तयासी हार नाही आमापासी बाळापा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे कोणी उत्तर गंगुलाल जमादार बाळापा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळापा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे कोणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा करणे जबाब दिला चोळाप्पाने बाळापा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूप मंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळापाची एकूणी कृती राग आला राणी प्रति सुंदराबाईने गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळापाच्या करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो की अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तायावेळी पडली होती श्रींजवळी तयाची करून याजवळी समर्थे करी घेतली. अलख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे होणे तेथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1-2 रुपये टाकती आणून न लागता क्षण 100 गणती झाली. झोळी चोळापा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळापा तुझे फिटलेली न स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परी नाले मानसी श्री चरण अंतरले. चोळापाशी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळापा सेवा करीत ती. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावर रागवून दुष्ट तरी ताडन करी भोवसाळ. ते कोणी बाळापासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून. या करता दुसरे दिनी समर्था जवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्या असं बोलले काय समर्थ बाळापा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळापा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळापासी आनंद झाला बाईसी गर्भभरे ती कोणासी मानी नाशी झाली. सुंदरबाईसी करावी दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सतोरी बाईसी दूर करावे. परी राणीसी भिवून तैसेने केले तयानी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे कुण्या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनिमणी व्यवस्था केली असेल रूपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयासी द्रव्याशा नाही आमासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसेच सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करती. सद्भावे जे नमस्कारती त्यावरती होती कृपाळू. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसुत 13 गोडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते 13 श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना जय जयाजी अगशमना जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी द्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रातकर्मे आटपून मग वैसावे आसनी भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिण शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे. सद्भावे करून धूप दीप आरती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगरणा परत परा कैवल सदना ब्रह्मानंदा येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्त जनतालया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पय. तू विष्णू आणि शंकर तू विधाता इंद्र अष्टदीपकालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करवी
देविता तूच हव्यानी होता, दाता न देवविता तूच समर्थानिचय, जंगमाणी स्थिर तूच व्यापले समग्र, तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता, हा सोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क साचरे, शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे, कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती, करू केवी आपली स्तुती, सहस्रमुखिनी चिती शिनला ख्याती वनिता, दृढ ठेविला चरणी माता, रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्ष दीनानाथा, दासाकडे पहावे, आता इतकी प्रार्थना आनाविजी आपल्या मना, कृपा समुद्री आम्ही आश्रय देजिये सदैव, पापताप आणि दैन्य सर्व जाऊन निरसन, इह लोकी सौके देवन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर, याचे पावया पहिलं तीर, त्वना अमतरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुलीना न बाद होत तुझ्या कृपे, किती वनु आपले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार करदी प्रकोटपय, शांती मनी सदा वसो, वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, बहुदुःखे हे निरसो, तुझ्या भजनी चित्तवस, वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तमतेने हो, सुगम दुर्गम जो भवपंत, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता, सत्य विजय सर्वदा, भक्तवर्गांचे पोषण न्याय मार्ग अवलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, आसून या संसारात प्राचीन तो नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी, एशी प्रार्थना करता आनंद होय समर्था, संतोष आणि तत्वता बर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष समय होता जाण उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा होरात्र, तेने सर्वार्थ पाविजय, प्रसंगी मानस पूजा करता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील, कैसे करावी स्वामी भक्ती हिने नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पय, आम्ही आहो स्वामी भक्त मिरुणे लोकात जाय, अशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जळता चारी पुरुषार्थी तिहता पाप ताप दैन्य वार्ता ते काही न उरेची, सर्व कामना पुरवण अंती दावती सुरभुवन, जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळवेळे ग्रामात राहता असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसे ज्यांची अचिती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूपी यती ऐसे ज्याच्या वाटेची तिथे करते स्वामी भक्ती जन हासती तयाते, त्यावेळी मंगळवेळ्यात बसा पातेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीन स्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज, कंटकशया करून तीवरी केले शेन, ऐसे नवर देखोन लोटांगण घालितसे, अष्टभावे दाटोन माथा ठेवी श्रीचरणी म्हणे, कृपा कटाक्ष करून दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला, तो तत्वता कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली यती, वर धास्त ठेवी ती तात्काळ मस्तकी तयाचे, बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासून राहू लागला निशितेने स्वामी सन्निधान दे, मग बसाप्पाची कांता ऐकून या ऐशा वार्ता करीत असे कांता म्हणे घर बुडाले, बसाप्पा येता गृहासी दुष्टतरे बोले त्यासी म्हणे, सोडले संसाराची वेळ काय लागले, परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जन अपवाद न भीत नसे चाड कुणाची, एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले, चित्त चढले श्रीचरणी भीती नसे काही म्हणे, दोन प्रहार होता रजनी समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर शापदे ओरडती, परी बसाप्पाची चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची, तो समर्थे न केले नवर प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापला सकळ तेज अग्नी समान, पादस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावर याला, अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहुणी आईशा परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मदत तरी समर्थ काय बोलले, भिवू नको यास मी जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भई सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले, बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत तो त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला, ऐसे देखुनी नवल चकित झाला अंतकरणी, माथा ठेवला स्वामी चरणी प्रेमाश्रू नैनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार, दारा पुत्र पोषीजे, असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा भाविक परसत पंचदशाध्याय गोडहा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला, जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, एकता त्यांचे चरित्र महादोष जातील, प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाव नामे विख्यात, आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने, कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाव तेथील राहणार जात मराठी तयांची, ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती, मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करता व्यापार, त्यात तोटा आला तयांसी, एके समी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकलिकानी, तेव्हा भाव धरून म्हणी नमस केला स्वामी ते, जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन, हरिभाऊ आणि त्यांचे मित्र
अफूचा व्यापार करता त्यात आपला नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलून पंडिताप्रती सर्व वर्तमान तया सांगती म्हणती काय करावे. हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता ब्रुसी बट्टा लागेला मुचा. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना. तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढेवरी. अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला. मारवाडी आला आनंदे. अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रात काळी वास करत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेता पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुतीसी नामे दिदली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिदले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी 3 श्लोक दिदले मंत्र म्हणून ते एका. श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदात ते पारावार नसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तो यथा गच्चित सागरम सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मन. मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावण तयाते. श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवहा. 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहुनी. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईसी. हरिभावाच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागी भक्त सका दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी स्वामी सन्निध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासे आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून. मग छटी कपणी जोडी समर्थे तयासी दिदली. ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊंचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून येशी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईशी साधू वेश घेऊन. असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलवले. संकल्प करून ठेवले तुळशी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटवता तारा नामी त्यांची कांता. ती करी भुवा कांता घेत उर बडवणी. विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा आपले अंतर. आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. एशी तिची उत्तरे ऐकून स्वामी कुमारे. समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र. ती दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते. त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या. कामाठी पुऱ्यात त्या समी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसत. षोडशाध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन. त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी. यासी पिशाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. हेसा विचार करून पोटी दर्शनाल्या उठावटी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ही. एकूणी देव मामलेदार हसून देते उत्तर. यासी पिशाचे लागले थोर माझेनी दूर नव्हेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताचे ज्यांनी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करते. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता कामिठ्या पुऱ्यात. तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिदली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कंता. तीही त्रास देतो स्वामी सुता. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली असे. कोणी एके समयासी नगर करणाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी एकेले वर्तमान पाहुणी स्वामी सुतांप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिते स्तवन करती तयांचे. स्वामी सुते तयासी लावली स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ तयासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी. पाहुणे असो भक्तासी परमानंद जाहला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लावले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना. कोणी येताची दर्शनात त्यांची समर्थ करती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुत तयांप्रती मनातील खून सांगती. एकूण जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शनात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविन तोन सेवी उदकांना. ऐसे दिवस झाले तीन निरहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभले प्रेमळ भजन. जय करून रसे भरले पूर्ण एकेले आतून राणीने. सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधुते मंदिरी प्रार्थून या आणावे. पाहून या समर्थांसी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहून आनंदले
समर्थ म्हणी कर फिरवला मुखावरणी हस्ती धरुणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती करी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीत भजन पायी खडावा घालून प्रेमा रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करत पायी खडावा घालून. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तया कानी आम्ही जातो निजामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनविती स्वामीसी ऐसे न करावे काय मी आजान लेकरू तू माझ्या आई. स्वामी धरती रदेशी म्हणती आम्ही तवरधी वास करून निश्चय चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करे दिवस रात्र चैन नसे क्षण भरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान ऐकून बिनवी तसे समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठवले सेवेकरी म्हणती सुता ते सत्वरी मज सनिधान आवे. परी सुत त्या संगती आला नाही अक्कलकोटी अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पिटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेवली ती उडुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेसे केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्यादिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परिगंध न लावती. भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईंनी सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परत पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतून याल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असून अकाली पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तेसी उल्लंघले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढूनी बळीची मगणीला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बोधदी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परसत सप्तदशाध्याय गोडहा. श्री भगवान चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करीता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमो गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोरपाखरा समर्थ म्हणती वेळवेळा रात्रंदिन तोची चाळ मोठमोठ्याने ओरडती. आमुची पाऱ्याची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपून ठेवले विटेसी ती दिदली पाहिजे आम्हाशी याचा अर्थ कौनवासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुतांचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाच्या अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेवू घाली असी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगराईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. समर्थे व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी संभाळू तयासी. समर्थ पुनश्च बाईशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हास दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी संगती दादासी पाठवले के जे प्रति पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवेकऱ्या सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यासी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. दादासी करुण गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती ती दिवस निशी. गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करीता नकार म्हणण्याची सर्वता न रुचे चित्ता त्याची. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठवले. समर्थेशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादांच्या. मोर्चे लावून सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीता ती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्तारधी प्रकटला ज्ञान सविता. अज्ञान गेलेले याते धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी. असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादांप्रती वेळ खचित लावले. ती म्हणे जी समर्था आपण हे काय करता दादांच्या शिरी ठेविता पादुका काय म्हणून. समर्थ बोलले तीयसी जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले. एकूण या ऐसा वचनाला समर्थांसी क्रोध आला. गाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईने अकांत करून मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहस्ते.
परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसाई कफणी झोळी हरपली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी. ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडले. दादासी जवळ बोलले, काय सांगितले तयासी. अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागा आता. अवश्य म्हणे तत्वता जन्नी जवळी पातला. ऐसे बाईने पाहुन क्रोधाविष्ट अंतगडी म्हणे, हे तुझी करणी लोकापवदा कारण. एकोणी मातीची उक्ती दादा तिच प्रति बोलती. हे कसुके तुच्छ गमती माते आजपासूनी. पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन. असो दादा गोसाई होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसुत. अष्टदशाध्याय गोडा हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते श्रवण करता तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्र. अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिली. त्यांनी समस्त नाना योगाभ्यासे बहुत महासाधू देखिले. करावे हट योग साधन ईसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरून शोध करती गुरुचा. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले. ज्ञानतयांचे पाहिले कित्येकाचे चरण धरिले. परी गेले व्यर्थची. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनी इच्छा धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुनी. सन्मुख पाहुणी तयाला अज्ञान चक्र भेदातला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयांच्या. श्लोक एकता तेथीची समाधी लागली त्यांची. स्मृती न राहिली देहाची भ्रमरंद्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळ जन. असो झाली काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले झडकरी. सददित झाले अंतरी हर्ष पोटी न समावे. उठून या करती सुती धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आजी झाली तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती. तेथीची वास्तव्य करते सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्म कृते केली दूर दूर कीर्ती केली. काही दिवशी केवळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणिया. पाहुणिया नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वरियो सीता पाळोनी. ती येसी द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी आचार्य वाटले सकलामणी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करतील. पर्यंतरी चिखून येती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी. धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासही ज्ञानसाचार समर्थ कृपेने जाहले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्ध सर्वत्र. इंग्रजी अंमलात निवार होऊन बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधील तत्वता. ऐसे वाटले त्याच्या चित्ता दर्शनाते पातला. स्वकार्याते चिंतन अंतरी खडग दिदले श्रींच्या करी. म्हणे मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बैसला दूर श्रेणी जाणले अंतर. त्याचे पाहुणी कर्म घोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेर. तरवडाच्या झाडावरी तलवार दिली टाकोनी. कार्य आपण योजले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारला बंडाचा. त्यात त्याशी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार. मायापाश तोडणी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषेधिनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. या मधुत दिसती दृष्टीशी मृत्यू समय पातला. पाहुनिया विपरीत परी श्रीचरण धरले झडकरी. उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले. दीनवदन होणी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त या आयुष्य याचे नसरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा असे आजांत. त्यासी न्यावे तो त्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तात्काळ वृषभाचे प्राण गेले. धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णताती. बैला प्रतिदिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. शालीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत प्रेमळ भक्त 19 अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणा करा. जय जयाजी यतिवरा. भक्तजन संताफारा. सर्वेश्वरा गुरुराया. वर्णता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन भक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी. गृहस्थ एक दर्शनाशी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती. माता ठेवला चरणांवरती. तेव्हा समर्थ त्या तेवत्ती हस्ते वदने करुणिया. फकीरा ते देई खाना. तेने पुरतील सर्व कामना पक्काने करुणी नाना इथेच्या भोजन देई जय. गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्काने. फकीर बोलवले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती. उच्छिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थाज्ञापेती गृहस्थाते सत्वर. शेषान्न करी ग्रहण. तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या गृहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन यती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यतीमध्ये पावेन कष्ट कळता सुजना गोष्ट हे. आला म्हणी ऐसा विचार तो समर्थांसी कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक. येऊन स्वामी सन्मुख
स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवया साधन त्याच जवळी नसे परी. त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरला तत्काळ मुंबई साला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरावयासे. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही गृहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलविले त्याला असनावरी बैसवला. 10,000च्या दिधल्या नोटा आणून सत्वर. गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित. वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त 20वाध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत. करोनी माझे मुख निमित्त बदले श्री स्वामी राज. आता कळस अध्याय 21. कृपा करोनी वदवावा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जना कारणे. संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता. जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यती राज. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्रा ते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून ते धवा. जवळ होते करी त्यांच्या दुःख झाले अंतरी. शोक करती नाना परी तोवर निला न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदत. तो वृत्तांत वेणिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला. जनासन मार्ग दाविला उद्धारिले जडमुडला तो महिमा कोण वर्णी. कोंकणात समुद्र तीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशीत ग्राम माझारी जन्म माझा झाला असे. तेथीची बाळपण गेले आता कोपरली सैने केले. उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रात. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ. त्यासी स्नेह झाला निकट अश्रदाते ते माझे. त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करती. दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन. आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले. स्वामी रूपे प्रकटले भूवरी प्रख्यात झाले. हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल. त्याची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी पाठवले कारभारसी. 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी दावला चमत्कार. तयाचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7व्यात सांगितले. शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त. त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्य भोवत त्यांनी बांधिला सुंदर मठ. ते वर्णन समस्त 9व्यात केले असे. चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात. ते एकता पुनित श्रोते होते सत्याची. 11वा आणि 12वा तैसाचा अध्याय. 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला. भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका. बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत. त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली. हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त. 16-17 यात निश्चित व्रत त्यांचे वर्णिले. स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू. जो दादा बुवा प्रसिद्धू. 18व्यात वृत्त त्यांचे. वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपय. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण. तेची केले वर्णन. 20व्यात निर्धारे. स्वामी समाधीस्थ झाले. 21व्यात वर्णिले. ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता. वंदोनिती अवह्यंता ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिधला हावर जो भावे वाचिल हे चरित्र. त्यासी आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती. भवसागर तरुणांती मोक्ष पद मिळवतया. अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो. सर्व विद्यासागर गवसो भक्त श्रेष्ठा लागुनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला जीही प्रसिद्धीस आणला. त्यासी रक्षा वेदळा कृपा घना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसमे वेचून. सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी. आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल. सौदोदित याचा प्रतिपाल करावा बाळा आपुले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देहो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. श्री गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राज राजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. भारत माता की जय. झालेली संपूर्ण सेवा श्री स्वामी चरणी.